नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला, वेळापत्रक जाहीर झालं नसलं, तरी संपूर्ण महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. आणि साधारण अंदाज असा व्यक्त केला जातोय की नोव्हेंबर शेवटी किंवा डिसेंबरमध्ये केव्हा तरी ही निवडणूक होईल. आणि त्यासाठी सगळेजण आपापल्या परीने तयारीला लागलेले आहेत. आणि लागलंच पाहिजे. खरं म्हटलं तर कुठलाही पक्ष हा कुठल्याही क्षणी निवडणूक होईल त्याच्या तयारीत असला पाहिजे. कारण लढाईसाठी जे सैन्य असतं त्या सैन्याने आपल्यावर हल्ला कधी होणार, आपल्याला हल्ल्याची नोटीस येईल याची प्रतीक्षा करायची नसते. आणि म्हणून मी म्हणतो की सगळे तयारीला लागलेत तर गैर लागू नाहीये. पण अशा वेळेला आपल्याकडे आता एक साधारणतः एक गृहीत आहे की खरी लढत ही दोन गटात होणार आहे. आणि एका बाजूला महायुती आणि एका बाजूला महाविकास आघाडी, म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांची जी आहे ती महाविकास आघाडी, आणि फडणवीसांचा भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी यांची महायुती, अशी दोघांमध्ये तुंबळ लढाई होईल ही अपेक्षा आहे. पण त्या पलीकडे सुद्धा अनेक लहान मोठे गट आहेत. आणि त्या गटांना या दोन आघाड्या किती सामावून घेतात, आणि घेणार नसतील तर मग त्यांनी स्वतंत्रपणे काही जागा लढवल्या तर त्याचा काय परिणाम होईल हे सगळी चर्चा होते. पण त्या दरम्यान आणखीन एक गोष्ट आहे की महाविकास आघाडीने इतर लहान मोठ्या गटांना, पक्षांना आपल्यात सामावून घेणं युती किंवा आघाडीने हे अशक्य आहे. याचं कारण त्या प्रत्येक पक्षाला आपण सहा पक्षांना आपण राज्यव्यापी पक्ष आहोत आणि आपलं बळ सगळ्यात जास्ती असं वाटतं. गेल्या विधानसभा लोकसभा निवडणुका 4-5 झाल्या, या सगळ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या होत्या, विधानसभा असो की लोकसभा असो. आणि म्हणून सलग 10 वर्ष भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष मानला गेला. पण गेल्या लोकसभा निवडणुकीने हे गणित काहीसं बदललेलं आहे. कारण भाजप हा 23 जागांवरून 9 जागांपर्यंत आला लोकसभेच्या, आणि एक वरून काँग्रेस 13 अधिक एक बंडखोर म्हणून 14 पर्यंत जाऊन पोहोचली. आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुका घ्यायच्या असतील तर त्यातल्या प्रत्येक पक्षाला आपणच सर्वव्यापी वाटलं तर नवल नाही. अर्थात काँग्रेस बरोबरचे दोन छोटे पक्ष आणि भाजप बरोबरचे दोन छोटे पक्ष यांना आपणच थोरला भाऊ आहोत असा दावा करता येणार नाही. तो दावा खुळचट असतो, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. पण गंमत अशी आहे की हे सगळं होत असताना एक गोष्ट विसरता कामा नये की चर्चा होते ती खरोखर महायुती आणि महाविकास आघाडीमधले जे तीन तीन घटक पक्ष आहेत ते एकत्र राहतील का, निदान निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का, निकालानंतर काय विचका होतो याचा एक महान सिद्धांत उद्धव ठाकरे यांनी 5 वर्षापूर्वी निर्माण करून ठेवलेला आहे. त्यांना अचानक निवडणुकीपूर्वी वर्षभर दिलेलं वचन आठवलं. तसं आता सुद्धा निकाल लागल्यानंतर हे जे दोन गटात विभागलेले प्रमुख 6 पक्ष आहेत त्यातल्या कुठच्या पक्षाला कधी काळी दिलेलं वचन आठवेल आणि ते सुथडा करतील निकालाचा याची गॅरंटी देता येत नाही. आणि म्हणूनच निकालानंतरची परिस्थिती पुढे बघता येईल. पण आज ज्या पद्धतीची वक्तव्य येत आहेत, ज्या पद्धतीच्या हालचाली चालू आहेत त्या बघितल्या तर या दोन आघाड्यांमध्ये जे तीन तीन पक्ष आहेत ते खरोखरच निवडणूक होत असताना आणि होईपर्यंत, मतदानापर्यंत एकत्र राहतील का अशी देखील अनेकांच्या मनात आशंका आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अजितदादा पवार हे महायुतीमध्ये टिकतील का अशी अनेकांना शंका आहे. कारण आत्ताच त्यांच्याकडचे अनेक आमदार जे शरद पवारांच्या विरुद्ध बंड पुकारून अजितदादांबरोबर वेगळी चूल मांडायला पुढे आलेले होते ते
लोकसभेच्या निकालानंतर परत काकांकडे जायला उत्सुक झाल्याच्याही बातम्या येत आहेत. त्यापैकी काही गेलेले आहेत. भारतीय जनता पक्षातले सुद्धा काही लोक आता परत काँग्रेसमध्ये किंवा शरद पवारांकडे जायला लागलेत. आणि मग या पार्श्वभूमीवर अजितदादांचा पक्ष तरी शिल्लक उडेल का, अशी एक चर्चा आहे. आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे हे आपल्यालाच मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावं यासाठी अडून बसलेले आहेत. सर्वाधिक जागांच्या मागणीवर अडून बसलेले आहेत, वगैरे वगैरे सगळा प्रकार चालू आहे. आणि मग अशा वेळेला उद्धव ठाकरे हे आपण महाविकास आघाडीतला मोठा भाऊ म्हणून जे जे काही युक्तिवाद आर्ग्युमेंट करत असतात, ते बघितल्यानंतर एक वेगळा मुद्दा माझ्या लक्षात आला. काल परवा सर्वपक्षीय काय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक होती. त्यामध्ये काँग्रेसचा काय तो शेला देखील आपल्या गळ्यात उद्धव ठाकरेंनी घालून घेतला आणि त्याला पट्टा म्हटलं. काँग्रेसचा पट्टा मी गळ्यात घालून घेतला आणि त्याचा फोटो येणार हे माहिती होतं म्हणूनच घातला, वगैरे वगैरे, ते सोडून द्या. पण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे अगतिक झालेत त्याची कारणमीमांसा सगळे करतायत. अगदी उद्धव ठाकरे यांचे समर्थक सुद्धा आपापल्या परीने आता उद्धव ठाकरेंना स्वबळावर निवडणुका लढवणं अशक्य कसं आहे हे सांगायला लागलेले. पण उद्धव ठाकरेंची अशी अवस्था का झाली याची जी विविध कारणं दिली जातात, त्यामध्ये एक कारण मला वाटते निसटून जातं. आणि ते कारण असं आहे की आपल्याला झटपट संख्या कमी असताना मुख्यमंत्री पद मिळालं म्हणून उद्धव ठाकरेंनी लोकमताची पायमल्ली केली आणि ते शरद पवारांबरोबर निघून गेले. पण शरद पवार हे आवळा देऊन कोहळा काढणारे आहेत असं म्हटलं जातं. आवळा छोटा असतो, कोहळा मोठा असतो किंवा भोपळा मोठा असतो. पण आवळा देऊन कोहळा काढणं हे जे शरद पवारांची स्टाईल आहे, त्याचा सगळ्यात मोठा बळी त्यांच्या घरातलाच आहे. अजितदादांची जी आज दुरावस्था आहे, 10-12 आमदार शिल्लक उरले असताना सुद्धा शरद पवार आपल्या पक्षाचं पुनरुज्जीवन करू शकतात. आणि 40 पेक्षा अधिक आमदार आपल्या बरोबर असताना आणि 10 मंत्रीपद मिळालेली असताना सुद्धा अजितदादांची जी लोकसभा निवडणुकीत ससे होलपट झाली, त्याकडे बघितलं तर काकांनी पुतण्याची काय अवस्था करून टाकली ते तुमच्या लक्षात येईल. अनेकदा काय असतं मित्रांनो, तुम्हाला संधी मिळते, पण ती संधी आपोआप आणि सहजगत्या मिळाली असेल तर तिचं सोनं करता आलं पाहिजे. ज्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यासारख्या कर्तबगार माणसाला उद्धव ठाकरे यांनी आपल्या असुरक्षिततेच्या किंवा न्यूनगंडाच्या भावनेतून दडपून ठेवलेला होता, त्याला भाजपने मुख्यमंत्री होण्याची एक संधी दिली आणि एकनाथ शिंदे हे गेल्या 2 वर्षामध्ये राज्यव्यापी नेतृत्व म्हणून पुढे आलं. आपल्या नुसत्या काय म्हणतात त्या आमदार अनुयायी यांचं समर्थन मिळवून ते थांबले नाहीत. त्यांनी निवडणुकीत सुद्धा निकालामध्ये आपल्या मागे बहुसंख्य शिवसेना आणि शिवसेनेचा मतदार आहे हे लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलं. पण ते अजितदादांना करता आलं, कारण अजितदादांना काका वारंवार संधी देत होते. उपमुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, आमदार खासदार, या सगळ्या संधी अजितदादांना काकांनी दिल्या. पण त्या संधी दिल्याचा एक दुष्परिणाम असतो, हा अजितदादांना कधीही कळला नाही. अजितदादा हे एक प्रकारे बिहारच्या जीतनराम मांझी सारखे होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला बिहारमध्ये, म्हणून नितीश कुमार यांनी पश्चाताप आणि प्रायश्चित्त म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि आपल्या हाती कठपुतळीप्रमाणे खेळू शकेल असा एक मुख्यमंत्री त्यांनी बिहारच्या सत्तेत बसवलेला होता. त्याचं नाव जीतनराम मांझी. जीतनराम मांझी यांनी 100-125 आमदार निवडून आणलेले नव्हते. 5 आमदार निवडून आणण्याची त्यांची कुवत नाही. तरीही त्यांना मुख्यमंत्री पद दिलं आणि त्यांना असं वाटलं की आपण महान नेता आहोत. आणि म्हणून काही महिन्यानंतर जेव्हा त्यांना आपलं पद सोडायला त्याच नितीश कुमारांनी सांगितलं, तेव्हा त्यांनी बंड पुकारलं
आपण मुख्यमंत्री पद सोडणार नाही, म्हणून त्यांनी फटकून वागायला सुरुवात केली. अविश्वास प्रस्ताव आणला गेला तेव्हा पळ काढून जितनराम मांझी मुख्यमंत्री पदावरून खाली उतरले. पण ते एक गोष्ट विसरले की त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं हे त्यांचं कर्तृत्व नव्हतं. जोपर्यंत नितीशचा पाठिंबा होता तोपर्यंतच त्यांना मुख्यमंत्री राहता येणार होतं. पण त्यांना अचानक साक्षात्कार झाला, आपण मुख्यमंत्री झालो म्हणूनच आपण राज्यातले सगळ्यात एक प्रमुख नेता आहोत. काहीशी अजितदादा पवारांची अवस्था तशी आहे. अजितदादा पवारांना ह्या सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत, जशा उद्धव ठाकरेंना मिळाल्या, जशा आदित्य ठाकरेंना मिळाल्या. शिवसेना उद्धव ठाकरेंनी उभी केली नाही, बाळासाहेबांनी केली. वडिलकीच्या वारशाने त्यांना नेतृत्व मिळालं, पण ते टिकवता उद्धव ठाकरेंना आलं नाही, कारण ते त्यांचं कर्तृत्वच नव्हतं. उलट शून्यातून आपला पक्ष निर्माण करणारे राज ठाकरे आपण बघू शकतो. अजितदादांची अवस्था तशी आहे. काका नसता तर अजितदादांनी काय केलं असतं असा एकदा प्रश्न विचारलं. पण टपरी तरी चालवू शकला असता का असं एकदा राज ठाकरेंनी विचारलं, तेव्हा अजितदादा खवळले होते. तुझी तरी ओळख काकाच्या पलीकडे काय आहे, असा उफराटा सवाल अजितदादांनी राज ठाकरेंना विचारलेला होता. पण राज ठाकरेंनी बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे आमदार फोडले नव्हते, स्वबळावर नवा पक्ष काढून 13 आमदार पहिल्या निवडणुकीत निवडून आणून दाखवलेले होते. अजितदादांना अशी हिंमत कधी करता आली नाही ना बंड करता आलं, कारण त्यांना सगळं आयतं मिळालं होतं. आणि जेव्हा आयतं मिळालेलं असतं ते टिकवण्याची क्षमता तुमच्याकडे नसेल तर मग तुमची अवस्था दयनीय होऊन जाते. आपल्याला आयती मिळालेली शिवसेना उद्धव ठाकरेंना चालवता आली नाही ना टिकवता आली. बाळासाहेबांनी विश्वासाने गोळा केलेले एक एक शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपल्या असुरक्षिततेच्या भावनेखाली आहारी जाऊन जमीनदोस्त करून टाकले, खतम केले. आणि नवे बाजार मुंडगे लोक पुढे करून त्यांना नेतृत्व पद बहाल केलं. तिथे शिवसेना रसातळाला गेली. पण एक संधी मिळाल्यानंतर नुसते 40 आमदार फोडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाही. त्या आमदारांना हाताशी ठेवून संघटनेवर आपली हुकूमत निर्माण करून त्यांनी कमीत कमी 7 खासदार निवडून आणून दाखवले. अगदी त्यांना गद्दार मिंदे काही म्हटलं तरी. पण अजितदादांच्या हातात महाराष्ट्रातला सगळा पक्ष असताना अजितदादा या लोकसभा निवडणुकीत अगदी बारामतीत सुद्धा काहीही प्रभाव पाडू शकले नाहीत. याचं कारण अजितदादा संघटनात्मक पातळीवर शून्य होते, संघटनात्मक राजकारणामध्ये शून्य होते. सत्तेचा टेकू नसेल तर अजितदादा यांचं राजकारण क्षणात शून्य होणार हे शरद पवारांनी ओळखलं होतं. आमच्या सारख्यानंही ओळखता आलेलं नव्हतं. शरद पवार म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे शरद पवार. तो टेकू जोपर्यंत अजितदादांच्या पाठीशी होता तोपर्यंत त्यांच्या कर्तृत्वाला सगळे धुमारे फुटले. पण त्यासाठी लागणारी ऊर्जा ही अजितदादांकडे स्वयंभूपणे आलेली नव्हती, स्वयंसिद्ध नव्हती. आणि म्हणून जेव्हा निवडणुकीची कसोटी आली तिथे अजितदादा संपूर्णपणे पराभूत झाले. पण त्यांचेच सहकारी सुनील तटकरे यांनी जो आपला रायगडमध्ये एक किल्ला तयार केलेला आहे, बाले किल्ला तयार केला आहे, तिथे सुनील तटकरे जिंकू शकले. पण अजितदादा बारामतीत आपल्या पत्नीला जिंकू शकले नाहीत. आयत्या मिळालेल्या सत्तेनंतर तुम्ही सत्ता देणाऱ्याचे अगतिकनी लाचार होऊन जाता. याचं मूर्तिमंत रूप म्हणजे अजितदादा आहे. आणि म्हणून नेमकं त्याच एक नवं रूपडं आपण उद्धव ठाकरे यांच्यात बघू शकतो. मला आठवतं ज्या वेळेला 2019च्या अखेरीस उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यासाठी त्यांनी भाजपला लाथ मारून मतदाराच्या इच्छा पायदळी तोडून नाकारल्या गेलेल्या 2 काँग्रेस घटकांना सोबत घेऊन
सरकार स्थापन केलं, मुख्यमंत्री पद मिळवलं, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एक जाहीर वक्तव्य केलं होतं की कमीत कमी आमदारात मुख्यमंत्री पद कसं मिळवावं हे मी शरद पवारांकडून शिकलो. आयुष्य ज्या वडिलांच्या संगतीत राहून संघर्ष करून एक अखंड पक्ष उभा करणारा पिता होता, त्याच्याकडून आपण काय शिकलो हे उद्धव ठाकरे सांगू शकत नाहीत. पण मुख्यमंत्री झालो तर आपला शरद पवारांमुळे आपल्याला हे शिकता आलं असं सांगतात. तिथेच उद्धव ठाकरे पराभूत होते. कारण संघटना ही आपली ताकद आहे आणि संघटनेची ताकद असेल तर सत्ता येत राहते, जगेली परत आणता येते. पण सत्ता ही ताकद समजलाच की संघटना सुद्धा बारगळून जाते. हेच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडलं. आणि आता संघटना गमावलेले उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत किती अगतिक आहेत हे आपल्या समोर आलेलं आहे. पण हे सगळं घडवलं कोणी? तर ते शरद पवारांनी घडवलं. शरद पवारांनी घडवलं. जसं अजितदादाला त्यांनी बारामतीत उभं करून सत्ता देऊन नेता केला, उपमुख्यमंत्री पदापर्यंत सत्तेचा अनिर्बंध उपभोग घेऊ दिला. पण सत्ता कशी मिळवायची कधी शिकवलं नाही. आणि तिथे अजितदादांचा आत्ता लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. कुठच्या तरी सत्तेचा आधार असल्याशिवाय अजितदादा राजकारण करू शकत नाहीत. ही जी त्यांची अवस्था काकांनी करून टाकली, त्यात काकांमुळे आपल्याला संधी मिळाली असं अजितदादांना वाटत होतं. पण ती संधी मिळाली, त्याचा फायदा घेऊन आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, स्वयंभू झालं पाहिजे, याचं भान अजितदादांनी ठेवलं नाही. म्हणूनच एक वेळ आल्यानंतर सत्तेसाठी त्यांनी 40 आमदार फोडून भाजपसोबत जाण्याचं धाडस केलं. काका नाही तर कोणी दिलं चालेल. नेमकी तीच अवस्था आता उद्धव ठाकरेंची होऊन गेलेली आहे. भाजप सोबतच्या महायुतीमध्ये 25 वर्ष सडलो वगैरे म्हणणं ठीक आहे. पण युती बरोबर राहून युतीला आपला हातभार लागून आपण युती अधिक मजबूत करत करत आपला पक्ष अधिक मोठा करणं हे आवश्यक होतं. ते उद्धव ठाकरे करू शकले नाहीत. आणि म्हणून 2014 मध्ये स्वयंभू लढल्यानंतर त्यांनी सत्तेसाठी अगतिकता पत्करली आणि ते देवेंद्र फडणवीस सरकार बरोबर गेले. तिथे त्यांचा ऱ्हास सुरू झाला होता. आणि हे सगळं आपण जाणीवपूर्वक घडवून आणलं. हे शरद पवारांनी आधीपासून सांगितलेलं आहे की भाजपला पाठिंबा देण्यामागे शिवसेना भाजप युतीमध्ये दुपडी व्हावी हाच आपला गेम होता, डाव होता, हे शरद पवारांनी सांगितलेलं आहे. पण आज देवेंद्र फडणवीसांना शरण जाणारा उद्या आपल्यालाही शरण येईल हा गेम होता. हा गेम होता. आणि 5 वर्षानंतर त्याच उद्धव ठाकरेंना आमदार कमी असतानाही मुख्यमंत्री पद देऊन शरद पवारांनी आपला गेम पूर्ण केला. आणि आता एक प्रकारे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा अजितदादा करून टाकलेला आहे की सत्तेचा टेकू असल्याशिवाय अजितदादा राजकारण करू शकत नाहीत आणि राजकारणात टिकू शकत नाहीत. तशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरेंना आता फक्त मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडतात, जी स्वप्न त्यांच्या शिवसेना संस्थापक बाळासाहेबांनी कधी केली नाही. असं स्वप्न बघितलं नाही की मी मुख्यमंत्री, मी इतरांना मंत्री करीन, मुख्यमंत्री करीन, पण मी होईन, असं कधी केलं नाही. आणि म्हणून बाळासाहेब स्वयंभू राहू शकले. नेमकी तीच गोष्ट शरद पवारांबरोबर जाताना उद्धव ठाकरे हरवून बसले, गमावून बसले. स्वयंभूता, स्वावलंबन उद्धव ठाकरे विसरून बसले. जे 2014च्या एकट्याच्या बळावर लढवलेल्या निवडणुकीपर्यंत शिल्लक होतं, ते 2019 येईपर्यंत उद्धव ठाकरेंनी तेच सगळ्यात मोठं हत्यार आपलं गमावलं, स्वावलंबन गमावलं. आणि काकांच्या मर्जीवर आणि काकांच्या मेहरबानीने सत्ता उपभोगून सत्तेच्या बळावर आपलं राजकारण करणाऱ्या अजितदादांसारखी उद्धव ठाकरेंनी आपली अवस्था करून घेतली. अगदी थोडक्यात सांगायचं
तर अजितदादांनी, आपला शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना आपला पुतण्या बनवून टाकलं. त्यामुळे जसे आता एकनाथ शिंदेचं सरकार आलं, त्यानंतर 1 वर्षात सत्तेच्या बाहेर राहिलेले अजितदादा फडफडत होते. त्यांनी काकांना सुद्धा ढकलून दिलं आणि 40 आमदार घेऊन ते सत्तेत सहभागी झाले. नेमकी तशीच अवस्था आज उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. काही करा पण सत्तेत आलं पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की उद्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 40-50 जागा दिल्या तरीही उद्धव ठाकरे निमूटपणे त्या स्वीकारतील, कारण त्यांना आता काका आणि काँग्रेस यांचा हात सोडण्याची हिंमत उरलेली नाही, स्वबळावर लढण्याची हिंमत राहिलेली नाही. आणि म्हणून उद्धव ठाकरे आता शरद पवारांचा पुतण्या होऊन गेलेले, काकांचा पुतण्या होऊन गेले, अजितदादा होऊन गेले. आणि मग जे अजितदादांचं प्रत्यक्ष निवडणुकीत झालं ते परिणाम आपण बघणार आहोत. उद्धव ठाकरे आघाडीत राहो, स्वावलंबनेला लढो, कसेही लढो. जशी आज निवडणूक निकालानंतर अजितदादांची दयनीय अवस्था आहे, त्यापेक्षा विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची अवस्था झालेली असेल. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.